बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा बघा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी बघतानो गेल्या वर्षी प्रथम जळोली गावामध्ये शेतमालक धर्माचंदर चोरमले शेतमालक आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. बघतानो गेल्या वर्षी हा 17 नंबर पालखीचा तळ त्यांनी बसवला होता. काय नाही कारभाऱ्यांनी एका शब्दाला हाकेला वाव दिला आणि लगेच पालखी येऊन या ठिकाणी बसली. बघतानो 2 दिवस पालखी होती या ठिकाणी. मी सुद्धा होतो. आपला व्हिडिओ आहे या मागचा पालखी बसलेला आणि तारीख काय माझी आठवत नाही पण कमीत कमी वर्ष व्हायचं आहे अजून. आणि आताही संत बाळूमामा बघा नंबर 17 पालखी या परिसरातच आहे. विशेष बघा मामांचा चमत्कार कसा आहे. अक्षरशः या ठिकाणी पालखी बसलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी विहीर धरलेली आहे. बघा बघा हे असं क्रेन आहे आणि या क्रेनद्वारे विहिरीतलं मटेरियल काढला जातो. हा धर्माचंदर चोरमले. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. आपलं नाव सांगा पूर्ण. बर, तुम्ही पालखी कसं काय बसवायचा योग आला अचानक या ठिकाणी? हां कारभाऱ्यातून तुमची चर्चा झाली आणि तुम्ही या ठिकाणी पालखी. मग आता या ठिकाणी पालखी निघून गेल्यावर कारभारी तुम्हाला म्हणलं का वीर करा फोन करून दिल ते? बर हां कधी वीर धरली? 1 महिना झालं. किती खोली धरली दिले? 80 फूट दिले. कितीला? 8 लाखाला. बघा बघतानो 80 फूट 8 लाखाला विहीर दिलेले. आता किती खोली गेले? 60 फूट झाले. पाणी किती फुटाला लागले? बघा 40 फुटाला पाण्यानं दाखवलेलं आहे. आणि आता पाण्याची मोटर किती वेळ चालते सकाळी? हे 2 तास मोटर चालते तुमची सकाळी. अगदी खास असल्या दुष्काळात त्यांची विहिरीला 2 तास मोटर चालते असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हा बाळूमामाचा चमत्कार आहे. शेतामध्ये मेंढी माऊली बसवलेल्याचा आणि मामांनी ज्या ठिकाणी मामांचा रथ उभा केलेला असतो त्या ठिकाणी ह्यांनी विहीर धरलेली आहे. छान पाणी लागलेलं आहे. आपण बघितलेलं आहे बघतानो. आणि त्यांचाच हा भाव आहे. नाव सांगा आपलं पूर्ण. चोरमले. आज तुम्ही पालखी बसवली आणि तुमची विहीर आहे. तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी मामा? बघा त्यांनी सांगितलेलं आहे मामामुळं आम्ही मामावर विश्वास टाकलेला आहे. आम्हाला आनंद वाटतंय आणि पाणी पण तसं त्यांच्या समाधानानं आहे. 2 तास मोटर चालते समाधानी आहे ते असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघतानो बोला बोला बाळूमामांच्या नावानं, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले. आता सध्या विहीर चालू आहे. बघतानो या ठिकाणी एक असा डेमो आहे विहीर पाडताना मला बघायला भेटलेला आहे. त्या क्रेनद्वारे ही विहीर चालू आहे पाडायला. परंतु साईटला सौर ऊर्जेचं मोटर आहे त्या आणि त्याच्यावरती दगड जाईल तर बाहेर विहिरीच्या दगड येऊ नये म्हणून त्यांनी अशी त्या विहिरीवरती झाकण केलेलं आहे. ब्लॅस्टिंगनं विहीर बार करताना हे असं झाकण आहे लोखंडी केलेलं. आणि ते विहीर खोदताना होल घेतल्यानंतर असं ट्रॅक्टरनं हे झाकण झाकतात. ते विहिरीच्या बाहेर दगड येऊ देत नाहीत. अशा पद्धतीनं हे कामकाज चालू आहे. बोला जय बाळूमामा. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. अक्षरशः मला सुद्धा आनंद झाला. त्यांनी सांगितलं पाणी लागलंय. आज पाणी म्हणजे सोन्यासारखं धन आहे. बघतानो बोला जय बाळूमामा. आज आपण या ठिकाणी येऊन त्यांच्या विहिरीची आणि
त्यांची मामांविषयी माहिती जाणून घेतली. धन्यवाद. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. हे बाळूमामाची आरती, प्रवचन, सर्व चमत्कार पाहण्यासाठी रोज विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय.